आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। अरे देवा, हे एवढं सगळं रामायण घडलं वे इथं हा? आणि ही कामिनी शूर्पणखासारखी वागली। काय खरं नाही, मला वाटलंच होतं मी इथं नाही ना तोवर लगेच ताईला गोता येणार। इथले माणसं बोलाय पुढं असतात पण करायला कोणी नसतंय। आता ही सगळं वाढून ठेवलेलं निस्तारायला कोण आहे माझ्याशिवाय? हाय का कोणी माझ्याशिवाय? यशवंता, तू महिनाभर घरला नव्हतास म्हणून जे घडलं ते सांगितलं। हे समजत तू निस्तरावं म्हणून नाही। हा ते आहेच म्हणा, रागताई ही आपली कामिनी माझा विश्वास बसणार ही असं वागली। विश्वास बसत नसला तरी हेच खरं आहे। मात्र या समध्यात सुंदरची काळजी वाटते मला। नाही नाही नाही, तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना बघ, मी बघतो काय करायचं ते। आम्ही लय डेंजर देवाला म्हणजे जागृत देवाला आम्ही नवस केलाय सुंदरसाठी, आणि त्यामुळेच सुंदरच्या जीवावर बेतलेले हे संकट आहे का नाही ती मागं पडले। आता हे कामिनी नावाचं संकट कसं उडवून लावतो का नाही ते बघच तू। प्रसादाचं पेड आहेत समजसनी दे, आणि तू बिनगोर राहा, काळजी करू नकोस, मी आहे। आता त्या कामिनीला काही सोडत नसतोय मी। फिरली का बुद्धी लगेच? आलं ते थेट बहिणीच्या गोठात। कुकुल्या बाळावानी तिचा पदर धरून ताई 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 ते करणार तुम्ही? अगं बाई जरा हळू बोल की, इथं घरात काय अवदसा घडली ते माहिती का तुला? माहितीये मला, कामिनीने समध्या घराबरोबर वंटा फिरवलाय। तुला कसं माहित? हो आत्ताच तर ऐकलं की। हुशार आहेस। हुशार तर आहेच मी, त्याच हुशारीचा फायदा करून घेऊन यात आपला कसा फायदा होईल ते बघूया। हीच संधी आहे। कामिनी आंधळेपणानं दळायला लागलीये, तुम्ही कुत्र होऊन पीठ खायचं। काय बोलतीस तू? तुझ्या जीवाला काय हाड? अहो ते हाड हाड मध्ये अडकू नका हो। आता याचा समजायचा फायदा कसा करून घ्यायचा त्याचा विचार करा।